सगळ्यांना ओम. आषाढी एकादशीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज सगळ्यांचाच उपवास आहे. तर आजच्या दिवशी आपण जर लंगनम परम औषधम, जसं की आपण या उपवासाचा औषधी रूपामध्ये सुद्धा आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी वापर करू शकतो. जसं की आजच्या दिवशी आपण जर चहा असेल, कॉफी असेल, किंवा जसं की आपली शेंगदाण्याची चटणी लावून आपण जे साबुदाण्याची खिचडी बनवतो, त्याच्याऐवजी जर आपण फळं, नारळ पाणी याचा जर वापर केलो, जास्तीत जास्त पाण्याचा वापर करून जर उपवास केला, तर आपलं शरीर डिटॉक्स होतं. तसंच आपली लिव्हर आहे, त्यालाही आराम मिळतो. आपल्या किडनी, लिव्हर यांनाही आराम मिळतो. आणि आपल्या शरीरात जे काही ॲसिडिटी असेल किंवा एक्स्ट्रा फॅट असेल, ते सुद्धा कमी होण्यास मदत होते. तर आजच्या दिवशी सगळ्यांनी सात्विक असा हा उपवास करावा. आणि तसंच आपल्या पांडुरंगाचे आशीर्वादही आपल्या पाठीशी आहेत. आणि आपल्या शरीराला आपण योग करतोय, रोजचे योग साधक आहात आपण. आणि त्याच्यासोबत आपण असा जर उपवास केला तर आपल्या आरोग्यात आणखी निरोगी राहण्यासाठी भर पडेल. सगळ्यांना ओम. सगळ्यांना ओम. आषाढी एकादशींच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज सगळ्यांचा उपवास आहे. तर आजच्या दिवशी आपल्याला जसं की तळलेले पदार्थ, चिप्स असेल, चहा असेल, कॉफी असेल, किंवा जे आपण आज तेलकट खिचडी बनवून खातो, जे की साबुदाण्याची चटणी वगैरे, हिरवी मिरची, तेलाचं प्रमाण जास्त वापरून त्याच्याऐवजी आपण लंगनम परम औषधम, म्हणजे आज आपण उपवासाला आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आणखीन भर घालू शकतो. जसं की आपण जर नारळ पाण्याचा वापर केला किंवा फळांचा वापर केला, तर नक्कीच आपल्या शरीरात जो काही कचरा जमलेला आहे तो बाहेर पडण्यास मदत